नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण आपल्या चॅनलवर रेसिपी न बघता काही टिप्स बघणार आहोत. उन्हाळ्यामध्ये कोणती फळं खायची आणि का? कलिंगड म्हणजेच वॉटरमेलन शरीर थंड ठेवतं आणि पाण्याची कमतरता भरून काढतं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी बेस्ट आहे. खरबूज म्हणजे मस्कमेलन पचनासाठी हलकं आणि शरीराला थंडावा देणारं आहे. उष्णतेमध्ये एनर्जी टिकवून ठेवतं. देन आंबा म्हणजेच मँगो व्हिटॅमिन ए आणि सीने भरपूर, पण मर्यादित खाल्लं तरच फायदेशीर आहे. त्यानंतर काकडी म्हणजे कुकुंबर पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे बॉडी हायड्रेट ठेवतं आणि त्वचेसाठी एकदम चांगली आहे. द्राक्ष म्हणजेच ग्रेप्स इन्स्टंट एनर्जी देतं आणि शरीर थंड ठेवतं. थकवा कमी करायला मदत करतात. सफरचंद म्हणजेच ॲपल फायबर भरपूर असल्यामुळे पोट साफ ठेवतं. रोज एक जरी खाल्लं तरी इम्युनिटी वाढते. पपई म्हणजेच पपया यामुळे पचन सुधारतं आणि ॲसिडिटी कमी करतं. सकाळी खाणं जास्त फायदेशीर आहे. त्यानंतर केळी म्हणजेच बनाना एनर्जीसाठी बेस्ट आहे. घामामुळे गेलेले मिनरल्स भरून काढायला मदत करते. अननस म्हणजेच पायनॅपल व्हिटॅमिन सीने भरपूर, इम्युनिटी बूस्टर आहे. इम्युनिटी वाढवतो आणि पचनालाही मदत करतो. डाळिंब म्हणजेच पोमोग्रॅनेट रक्त वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी फळ आहे. उन्हाळ्यामध्ये कमजोरी कमी करतो. संत्र म्हणजेच ऑरेंज व्हिटॅमिन सीमुळे इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि शरीर रिफ्रेश ठेवायला मदत होते. मोसंबी म्हणजेच स्वीट लाईम शरीरामधील उष्णता कमी करायला मदत करते. ज्यूस तर खूप रिफ्रेशिंग असतो. जांभूळ म्हणजेच जामून ब्लड शुगर कंट्रोल करण्यामध्ये खूप उपयोगी आहे आणि पचनासाठी देखील खूप चांगलं आहे. डायबिटिक पेशंट्ससाठी तर हे अमृत आहे. सीताफळ म्हणजे कस्टर्ड ॲपल एनर्जी देणारं फळ आहे, पण मर्यादित खाल्लं पाहिजे. शरीराला ताकद देखील देतं. त्यानंतर फणस म्हणजेच जॅकफ्रूट फायबर आणि एनर्जी दोन्हीही देतो. थोड्या प्रमाणामध्ये खाल्ला तर अतिशय उत्तम फळ आहे. चिक्कू म्हणजेच सॅपेटो नॅचरल शुगरमुळे एनर्जी मिळते. थकवा खूप कमी होतो. त्यानंतर बोर म्हणजेच बेर हे खूप रेअरली उन्हाळ्यामध्ये मिळतं. व्हिटॅमिन सीसाठी खूप चांगला सोर्स आहे. इम्युनिटी वाढवायला देखील मदत करतं. अंजीर म्हणजेच फिग पचन सुधारतो आणि त्यानंतर कॉन्स्टिपेशन देखील कमी करतो. तडगुळं ताडफळ किंवा याला ताडगुळे असं देखील म्हटलं जातं म्हणजेच आईस ॲपल शरीराला प्रचंड थंडावा देतं. उन्हाळ्यासाठी उष्णता वाढते त्यासाठी खूप बेस्ट आहे. लिची हायड्रेशन आणि फ्रेशनेस देतं. उन्हाळ्यामध्ये परफेक्ट स्नॅक आहे. स्ट्रॉबेरीचं प्रमाण बऱ्यापैकी उन्हाळ्यामध्ये असतं. स्ट्रॉबेरी अँटीऑक्सिडंटने भरपूर आहे आणि त्वचेसाठी खूप चांगली आहे. त्यानंतर आहे ब्लूबेरी ब्रेन हेल्थसाठी खूप फायदेशीर आहे. इम्युनिटी देखील वाढवते. त्यानंतर किवी व्हिटॅमिन सीचा अगदी जबरदस्त असा स्रोत आहे. रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. तुम्हाला माहितीच असेल डेंग्यूमध्ये देखील किवी खूप फायदेशीर ठरते. ॲव्होकाडो हेल्दी फॅट्स देतं. स्किन आणि हेल्थसाठी खूप चांगला फळ आहे. ड्रॅगन फ्रूट हलकं आणि पचायला खूप सोपं आहे. शरीराला थंडावा देतो. पेरू म्हणजेच गावा फायबर आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम असा स्रोत आहे. पोटासाठी खूप चांगला आहे आणि कॉन्स्टिपेशन देखील कमी करतो. त्यानंतर टोमॅटो हायड्रेशन आणि स्किनच्या प्रोटेक्शनसाठी खूप जास्त उपयोगी आहे. करवंद
याला करोंदा असं देखील म्हटलं जातं. व्हिटॅमिन सी आणि आयर्नचा चांगला स्रोत आहे. इम्युनिटी देखील वाढवतं. त्यानंतर आवळा म्हणजेच आमला इम्युनिटी बूस्टर आहे. व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. शरीर थंड ठेवायला मदत करतो. ताजं नारळ पाणी आणि मलई ह्यासारखा तर बेस्ट ऑप्शन उन्हाळ्यात दुसरा काही असूच शकत नाही. हायड्रेशनसाठी खूप बेस्ट आहे. इलेक्ट्रोलाइट्स मेंटेन ठेवतो. त्यानंतर खजूर म्हणजेच डेट्स एनर्जी बूस्ट करतात, पण कमी प्रमाणात खा कारण थोडंसं उष्ण असतं. त्यानंतर किशमिश शरीराला ताकद देतात आणि ब्लड इम्प्रूव्ह करायला मदत करतात. ताजं अंजीर हे पचनासाठी खूप जास्त फायदेशीर, हलकं आणि हेल्दी आहे. त्यानंतर तुम्ही फळांचा सलाड म्हणजेच मिक्स फ्रूट्स इक्वल टू मिक्स न्यूट्रिशन्स एकाच वेळी अगदी सगळे फायदे. फळांचा ज्यूस अगदी नॅचरल आणि इन्स्टंट एनर्जी देतो. शुगर न घालता प्या, खूप फायदेशीर ठरतो. फळांसोबत काळं मीठ त्या पचन सुधारतं आणि टेस्ट देखील वाढवतं. तुम्ही जिरे पावडरचा वापर देखील या ठिकाणी करू शकता. रोज सकाळी आवर्जून एक फळ नक्की खा. रिकाम्या पोटी जर खाल्लं तर जास्त फायदे मिळतात. दुपारी हेवी फळं खाणं शक्यतोवर टाळा. उन्हाळ्यामध्ये हलकं खाणं कधीही बेटर असतं. रात्री फळं शक्यतोवर कमीच खा. त्याचा परिणाम पचनावर बऱ्यापैकी होऊ शकतो. हंगामी फळ म्हणजे सीझनल फ्रूट खा. याचा मॅक्झिमम फायदा होतो आणि प्लस फ्रेशनेस देखील मिळतो. ह्या महत्त्वाच्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. मी अतिशय कॉम्पॅक्ट पद्धतीने ह्या टिप्स तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप धन्यवाद आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्दी खा, हेल्दी राहा.